तर एकदम सुंदर असं हे मंदिर आहे. एकदम भारी म्हणजे ही भोलेबाबांची मूर्ती आहे. किती सुंदर वाटतीये. स्टॅच्यू बघितला का? स्टॅच्यू केवढायला का कसलाय. तर मित्रांनो आमचं दर्शन वगैरे सगळं झालं. एकदम जामाट झालं म्हणलं तरी चालेल. आम्ही जाम झालो, दुसरं कोण नाही झालं. जाम नाही झालो, थोडस म्हणजे वैताग आला, कंटाळा आला बस बाकी काही नाही. रात्रभर गाडी चालवली, त्यात लय गर्दीच मारवायची होती. मधलं काही एवढं बघितलं नाही आम्ही. आता जाणार आहे कुठेतरी, आता मंदिरात आवरून बिवरून थोडस मंदिरात जाऊ म्हणलं. त्या काय नाव होत्या मंदिरात? तिथे गेलो समजा तेच कमानीवर तेच गेल्यावर सांगतो. उदबात्या थांबल्या घरातले असतील झालं तर. उदबात्या घातल्या. काका चालले जोरात बार डाक. आमच्या गाण्या भांडे घेऊन राहिला. तर आता आपण भावांनो नीलकंठ धामला आलोय. मस्त एकदम सुंदर असा हा जस्ट भावांनो हाती दिसला आम्हाला. नीलकंठ धामला आलोय आम्ही एकदम जबरदस्त. तर बघा हाती चाललाय तिकडं. रोड पाहिजे तो माहिती. तर भावांनो आता आपण नीलकंठ धामला आलो आहे फिरायला. कालपासूनच फिरतोय. आता दाखवतो. आम्ही पहिल्यांदा आलोय. रील बघितली ती, दरवेळेस आम्ही मिस केलंय, पण यावेळेस आलोय आता आम्ही. बाकी हा समोरचा आम्हाला जवळतोय. आमच्या गाडीत सनरूफ नाही, पण आमच्या गाडीचे पत्रा आहे, त्याच्या गाडीचे पत्रा नाही. आम्ही पूर्ण पैसे दिले. सुंदर असा पूर्ण एकदम भारी दिसतोय. एकदम कडक. फोटो व्हिडिओ काढू द्या आपण. जबरदस्त माझी तर एकदम कडक. तर भावांना आपण गाडी पार्किंगला लावली. तर आपण पोहोचलो नीलकंठेश्वर धामला पोहोचलोय आपण. आता आपण मध्ये चाललोय. गाडी वगैरे पार्किंग लावली आणि एवढं मरणाचं ऊन आहे, पण एक नंबर जागा आहे. दिसते वगैरे एकदम कडक मध्ये. एंट्री वगैरे 10 रुपये काहीतरी एंट्री वाटतं. त्या साईडला एंट्री आहे. हा इकडे साईडला एंट्री होती मस्त. आता आपण चाललो तिकडे. तर आता आपण नीलकंठ धामला पोहोचलोय. तर एकदम म्हणजे ऊन एवढं भयानक लागू राहिलं. आमचं आहे ना हे पूर्ण मंदिर वगैरे एकदम भारी आहे. तर दिसतो खूप क्लास आहे. पाणी वगैरे, मंदिर वगैरे एकदम भारी वाटतंय. म्हणजे आपण पहिल्यांदा आलोय. फोटोशूट चालू झालाय. बाकी गँगचा फोटोशूट वगैरे काय करायचं थोडं वाढवून. तर एकदम सुंदर असं हे मंदिर आहे. एकदम भारी म्हणजे बघायचं काहीच काम नाही. एकदम भारी क्लास वाटतंय. तर आपण मध्ये आलोय. हे पूर्ण मंदिर आहे. खूप सुंदर असं हे केलंय. तर भावांना आम्ही फिरून राहिलो. एकदम भारी क्लासेस मस्त मंदिर आहे. का नाही भाऊ? 2 मिलियन पर्यंत पोहोचणार आहे वाटतं मला. काहीच नाही, घेणं देणं नाही कोण. तर एक्झॅक्ट आम्हाला पण गँग दिसली सगळी पूर्ण पद्धतशीर. काही घेणं देणं नाही. इकडं महाप्रसाद वगैरे. तर नाही पण मंदिर वगैरे एकदम सुंदर आहे. अजून काही गोष्टी बघायच्या पण आता बघू राहिलो, तसं तुम्हाला दाखवतो. पण हे खूप भारी आहे. इथे एक एंट्री वगैरे. फोटो वगैरे तर काढणारच आपण. फोटो वगैरे काढू काहीतरी. अरे इकडे भोजनालय वगैरे असं काहीतरी. हा प्रसाद वगैरे. पहिले तिकडे जाऊ.
ही भोले बाबांची मूर्ती आहे, किती सुंदर वाटतीये एंट्रीला वगैरे. आता आपण मध्ये चाललोय जिथं ते सगळं पाणी वगैरे वॉटरफॉलचं आहे ना, तर खूप सुंदर म्हणजे एकदम असं भारी प्लस एंट्री. आता चपल्या वगैरे बाहेर काढायचे आहे ना, आता एवढे पाय पोहणार आहे बा 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 काही विचारायचं नाही. हे आता आपण मध्ये आलोय, खूप सुंदर असं आहे हे. तुम्ही भरपूर ठिकाणी बघितलं असेल रील वगैरे मध्ये, त्याच्यामध्ये ना भरपूर ठिकाणी वगैरे बघितलंय. शूट वगैरे चालू आहे सगळ्यांचा. सुंदर असं आहे, पण ऊन पण खूप आहे. आणि हे तर तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही हे बघितलं असेल भरपूर आहे याच्यामध्ये की असं सुंदर हे खूप सुंदर आहे. एवढं सुंदर आहे, अक्षरशः इतकं भारी वाटत राहिलं आम्हाला. बाकीचं गँग ती पुढे गेले काय माहिती. गेला नाही पाण्यात तुला कुठे दिसला पाणी गेलं गाडी मी नाही केलं ती किती सुंदर आहे. असं तुम्ही पण या, जेव्हा पण तुम्ही कुबेरला येशाल ना, तुम्ही या मंदिरात. मंदिर खूप सुंदर आहे. खाली आपले भोले बाबांची पिंड आहे, त्याच्यामुळे सगळे असे पैसे वगैरे टाकतात, काही लकी वगैरे बनतात. खूप सुंदर असे म्हणजे बघायला गेलं एवढं सुंदर आहे. सगळे बघताय, सुंदर आहे एकदम. खूप भारी आहे. आता आम्ही वरती पण जाणार इथं पुढे. ही एवढं कडक ऊन आहे, फरशी थोडीशी सुद्धा गरम नाही होऊ राहिली. ही उलट थंड आहे, थंड फरशी आहे, पण ऊन इतकं आहे की असं हीट मारून राहिलं अक्षरशः. गरम नाही होऊ राहिली फरशी. म्हणजे बघण्यासारखं आहे खरंच. भले 10 रुपये घेता, पण पैसे वसूल करून देता. नीट काढ रे, नीट काढ. तर अशा प्रकारे आम्ही मंदिर फिरलो. सुंदर मंदिर आहे. तुम्ही पण या, कधी पण आले कुबेरला आले तर एक्झॅक्ट कुबेरच्या समोरच आहे, कारण हे कुबेरचं मंदिर. हे इथं कुबेरचं मंदिर आहे, एक्झॅक्ट त्याच्या समोरच आहे. आम्ही आलो, फिरलो वगैरे मस्त. वरती जाऊ ना आता आपण मंदिरात वरती दर्शनाला चाललोय. हा पहिले इथं खाली जाणार, तिथं मग वरती जाणार आहे. सुंदर सुंदर नजारा एकदम भारी आहे. आमचा नाद एकदम खूप सुंदर आहे मंदिर विष्णू भगवानचं. एवढं भारी वाटतंय मध्ये. आणि एकदम एक्झॅक्ट गार वगैरे, तर सगळे फोटो वगैरे पण चाललाय चांगले मस्त. आणि खूप छान वगैरे स्ट्रक्चर वगैरे एकदम भारी, खरंच बघण्यासारखं आहे. आता आम्ही चाललो वरच्या मंदिरात. वरच्या मंदिरात जायचा रस्ता आता इकडून परत इकडून बाहेर निघलो. सोन्याची टोपी चोरली, सोन्याची टोपी चोरली. नाही 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 नाही, चष्मा माझा. भांडता दोघं. आणि टोपी कोणाची? टोपी सोन्याची. भांडता तुम्ही. टोपी सोन्याची. एक खूप सुंदर आहे मंदिर. खूप म्हणजे खूप.
हा असा वरतून सीन आहे, खूप सुंदर. हा वरतून मंदिराचा सीन आहे, तुम्हीच बघा किती भारी दिसत. आता अजून तर भरपूर बघू, काही फिरायचंय, काही नाही काही नाही, पण खूप सुंदर आहे. घरच्यांना पण घेऊन येत जा, बघण्यासारखं आहे खूप काही गोष्टी. आणि हे पण मंदिर आहे. ते फोटो मला सोडून मेरे को छोड़ के फोटो निकाल रहे भाई तुम, मेरे को छोड़ के. हे पण एक मंदिर आहे त्याच्यामध्येच आहे अजून. हो, हे खूप एक सुंदर असं एक बजरंगबली, आपलं आय थिंक हे बजरंगबलीचं मंदिर आहे, खूप सुंदर आहे. बजरंगबली तुम्ही बघशाल तर किती सुंदर वाटतोय. तर आम्ही आता बजरंगबलीच्या दर्शनाला आलो, तो खूप तो सोन्या बाहेरून. तर अशा प्रकारे आमचं दर्शन वगैरे सगळं झालं, मंदिर फिरून झालं. मंदिर खूप सुंदर आहे. तुम्ही कधी पण फॅमिलीसोबत आले गुजरातला कुबेर भंडारी सोबत, तर मंदिरात खरंच व्हिजिट करा, बघण्यासारखं आहे. फोटो काढण्यासाठी तरी खूप काही काही आहे. आणि पाय पोळत नाही, मेन उन्हात किती पण आहे. इथली मार्बल जी स्टाईल आहे ही काहीतरी वेगळीच आहे, काही पाय वगैरे गरम वगैरे नाही होते. आणि मी एकटाच पुढं आलो, बाकी यांनी कुठं आहे. तर आम्ही पिण्याच्या पाण्याकडे आलो होतो पाणी प्यायला, तर आम्ही सगळ्यांनी पाणी पिलं अर्धा ग्लास. थोडं चांगलं वाटलं आता. असं घाणबेन काय नव्हतं, तुला हसलं असतं पण तू माझ्या घालून टाकली त्या रीलची. जाऊन दे, चल भाऊ सावलीत नुसतं सावलीत. आम्ही दोघं भाऊ. अपूर्ण मंदिराचा व्ह्यू आहे. झालंय सगळं फिरून वगैरे, फोटो वगैरे काढून वगैरे सगळं झालंय. आता आपण निघणार आहे. आता मला भेटतो नंतर पुढे, काही फोनची चार्जिंग पण उतरली पूर्ण आणि गाडीमध्ये खूप स्लो चार्ज व्हायला. आमचं फिरून झालं, आम्ही चालू आता गाडीकडं. ते थंडा पाणी, थंडा पाणी, थंडा पाणी, थंडा पाणी. आमचं दर्शन वगैरे सगळं झालं. आम्ही बघून झालं, फोटोशूट बीट सगळं झालं, व्हिडिओ काढला सगळं झालं. आता चाललोय आम्ही युनिटी ऑफ स्टॅच्यू. युनिटी ऑफ स्टॅच्यू सरदार वल्लभभाई पटेल. आम्ही स्टॅच्यू बघायला चाललोय. इथून 43 किलोमीटर आहे. सरदार भाई वल्लभ पटेल बघायला चाललोय. सोन्या इकडे आम्ही आता स्टॅच्यू ऑफ युनिटीला चाललेलो आहे. बस एवढंच बोलतो. बोलताच येत नाही. गाण्याचा मेकअप चालू आहे. आम्ही पोहोचलोय, स्टॅच्यू ऑफ युनिटीला पोहोचलोय आता जस्ट. आम्ही गाडी पार्किंग वगैरे लावली. आता इथे ई रिक्षा करायची चाललोय आम्ही. असं ऊन लावू राहिलं बाबा 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 बाबा, गाडी खतरनाक तापणार आहे. चलो हॅलो, इथं सगळ्या ई रिक्षा आहे. आता आपण स्टॅच्यूला चाललोय. सगळे लेडीज वगैरे चालू. गावाले अवतर आपण पोहोचलोय स्टॅच्यूला. आता रिक्षात उतरलो, 150 रुपीज दिले. कार दुसरीकडे पार्किंग आहे. आणि परत आपण ई रिक्षाने आलो. आणि हा समोरच दिसतोय बघा,
म्हणजे खूप मोठा आहे, खूप खूप मोठा आहे. आता इथं तिकीट काउंटर आहे, तिकीट काउंटरच्या इथं जाऊन काढायचं आणि बाकी हा एकदम मोठा, एकदम खतरनाक दिसतोय वरतून. बाकी इथं चराय चुरायला पण आहे वाटतं काहीतरी. काय आलं? तर आपण चाललोय डायरेक्ट स्टॅच्यूच्या वरती पर्यंत जाणार आहे. आता आपण स्टॅच्यूच्या वरती पर्यंत चाललोय आपण. आता तिकीट काढलं 380 रुपये तिकीट होतं, पर पर्सन 380 रुपये. आपण डायरेक्ट आता मला दिसत असेल डायरेक्ट इथपर्यंत चाललोय वरती, डायरेक्ट वर वर. तर बघूया पुढे जाऊन काय कसं सगळं दाखवतो. तर आता पोहोचलो आपण इथून, आपण चाललोय आता पूर्ण डायरेक्ट वरती जाणार आहे आपण स्टॅच्यूच्या. फोनची चार्जिंग वगैरे कमी, पण खूप चांगलं म्हणजे त्यांनी शेकिंग वगैरे हे खूप खूप हार्ड आहे. वर जायचं आता आपल्या इथंच. बा आम्ही ई रिक्षामध्ये बसलो एकदम कडक मॉडी, सगळे बसलो. हॅलो, आम्ही टमटम मध्ये बसलोय, टमटम मध्ये बिना आवाजाच्या. स्टॅच्यू बघितला का? स्टॅच्यू केवढायला का, कसलाय डोंगराला, कसलाय लागा दिसतोय. चाललोय आता अगदी डायरेक्ट बदलून घेतलं जबरदस्त दिसतं बा आता. खरं पण बसलो आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला. बाप डायरेक्ट डोळे फिरायला लागले रे. बहुत बडा आहे हो. टेण्या रात्री एवढी हाईट आहे अक्षरशः भाऊ. आपण एक्सिलेटरने चाललोय पाया भाऊची. आता आपण म्युझियम मध्ये आलोय. तर हे सगळं खूप काही गोष्टी आहे. चालू आपण खाली म्युझियम मध्ये. इथं सफारी पार्क वगैरे भरपूर काही गोष्टी आहे. फोटो आहे. तुम्ही या साईडून आले का? इथे या साईडला लिफ्ट आहे. ही डायरेक्ट आपल्याला ती वरती सोडणार, डायरेक्ट त्यांच्या छातीच्या इथे. तो वरतून जो व्ह्यू भेटणार आहे तो तुम्हाला तो दाखवतोच. एकदम भारी वरतून एवढा भारी व्ह्यू भेटणार आहे ना, काय सांगू. एक नंबर. बांधलं पण खूप सुंदर आहे यांनी. खूप काही गोष्टी आहे. होय, तो कसा बनवलाय आतून स्ट्रक्चर आहे. विचार करतो. तर आम्ही हे भरपूर म्हणजे प्रमाणाच्या बाहेर वरती आलोय, त्याने व्हिडिओ काढतोय. म्हणजे बघण्यासारखं आहे. तुम्ही बघू शकता की आम्ही कुठे. आता जिथून आपण आलोय हे तिकडून आहे. हे पूर्ण हा इथं डॅम वगैरे. हा त्यांच्या बॅक साईडचा व्ह्यू आहे. पण याला काच आहे म्हणून हात बाहेर नाही काढता येणार. पण म्हणजे पाणी वगैरे डायरेक्ट काय बोलायचंच काम नाही. खूप सुंदर असा व्ह्यू आहे.
भारी. हे थिएटर हे जसं काही माहिती वगैरे सांगताय, पण त्यांची गुजरातची भाषा सांगते, आपल्याला काही कळत नाही. आणि आम्ही आता चाललो आहे एकदम अशाच प्रकारे आम्ही फोटोशूट वगैरे सगळं केला. आमचा झालं फिरून बिरून चाललं. आता आम्ही बाहेर चाललो. आम्ही परत टमटम शोधणार आहे. टमटम शोधली का पहिले पेट पूजा, पुढचं पुढं बघू काय आहे ते. पहिले भूक लागली. आता इथनं बाहेर, आणि बाहेर डायरेक्ट मौत का कुवा लग रहा मेरे को. डायरेक्ट असं ऊन आहे बाबा. काय सांगू तुम्हाला कसं ऊन आहे. तर झालं आपण फिरून. तुम्हाला दिसतंय का? दिसतं असं तुम्हाला मागे. असं नाही करायचं कोण. चला भेटतो नंतर. म्हणजे यांना सुंदर असा हा व्ह्यू जो आम्ही वरून बघितला, जो आता खालून दाखवतो. हे बघा, पण पाणी किती क्लीन आहे पाहिजे. या मासा दिसला का? तबाय बाहेर आपण दाबून खाऊ. आपण एक्सिलेटर चाललोय. एकदम लागला बरं का मला. दम लागला मला. तर मित्रांनो, तुम्ही चौकवर इथे येणार गुजरातला स्टॅच्यू बघायला, बस फुकट मध्ये ये. रिक्षावाल्यांना 200 आणि 300 रुपये देऊ नका. आम्ही दिले, आता फुकट मध्ये चाललोय. पार्किंग पासून यायला पण फुकट आहे, जायला पण फुकट आहे. तर AC बस आहे वरतून. आरामशीर पार्किंग लावायचं, बाहेर यायचं, बस मध्ये पण रिटर्न. आणि इथं पण बस आहे डायरेक्ट 10 नंबरला येते. तुम्ही जिथं कार पार्किंग लावशाल ना, तिथं हा गेट आहे, तिथंच बाहेर बस लागती. आणि इथं ही सोडती फ्री मध्ये. तुम्हाला सांग, माहित होतं का? आम्हाला माहित नव्हतं म्हणून आम्ही. तर मी झोपून गेलो होतो थोडस. आता आम्ही जेवायला थांबलोय. तसं हॉटेलचं इंटेरियर वगैरे एकदम भारी. आता इथून जेवण करून डायरेक्ट आपण जाणार येतं घरी नाशिकला. आता जस्ट हॉटेलमध्ये आम्ही थांबलोय. तिथं आम्हाला येणार लोणचं सापडले. 9 प्रकारचे 9 लोणचं आहे. भारी गेलाय जोरात आली होती, प्रेशर नाही बाहेर गेलाय. पाहून आपण पंप टाकलो. CNG पंप होता, CNG वगैरे टाकला. आता आम्ही निघालो. रस पिऊन डायरेक्ट इथनं घरी. जय बोले. 200 किलोमीटर अजून बाकी. आम्हाला रेल्वे दिसली भावा. सोन्याने रेल्वेच्या मागं घेतली. आता बाबा